वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असणारी नीट परीक्षा आज संपूर्ण देशभरामध्ये जी आहे ती पार पडत आहे। मी सध्या नाशिकच्या मराठा हायस्कूल या ठिकाणी असलेल्या केंद्रावर आहे। या परीक्षा केंद्रावर जर बघितलं तर एकूण 480 विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेसाठी असणार आहेत। आपण जर बघितलं तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आता बायोमेट्रिक पद्धतीने त्यांची तपासणी केली जाते। विद्यार्थ्यांच्या हातामधले दोरे असेल, काही या ठिकाणी संशयास्पद वस्तू असेल, ती गेटच्या बाहेर पोलिसांच्या माध्यमातून आणि केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी काढून घेतली जात आहे। पाण्याची बॉटल असेल, त्यासोबत परीक्षेसाठी लागणारे साहित्य असेल, तेच या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत या ठिकाणी आणण्याची अनुमती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर उन्हाचा देखील पारा मोठा नाशिकमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून जे ती संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत केंद्र प्रमुख थोरात सर आहेत। सर, कशा पद्धतीने व्यवस्था केली आहे? मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा केंद्रावर दाखल होतात। तर या ठिकाणी नॅशनल टेस्टिंग एजन्सी दिल्ली यांचे मार्फत आम्हाला विविध ज्या मार्गदर्शक सूचना मिळालेल्या आहेत, त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये परीक्षा अतिशय सुरळीत कशी पार पाडेल याची खबरदारी आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून घेत आहोत। या संदर्भात सध्याची जी कामं चालू आहेत, या कामांमध्ये विद्यार्थी आल्यानंतर रांगेमध्ये त्याला फ्रिस्किंग केलं जातं, म्हणजे तपासणी केली जाते व्यवस्थित। तर तपासणी करत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही नको असलेल्या काही गोष्टी ज्या आहेत, त्यामध्ये धागेदोरे बांधलेले असतील किंवा काही तांत्रिक टेक्नॉलॉजीचे वापरलेली जी काही उपकरणं असतील, ही देखील आम्ही त्या ठिकाणी काढून घेतो। आणि अशा पद्धतीने जो विद्यार्थी येतो तो विद्यार्थी कुठल्याही उदाहरणार्थ पाण्याची बॉटल जरी असेल ती देखील आम्ही पारदर्शक अशा पद्धतीची पाण्याची बॉटल विद्यार्थ्यांना NTAने सांगितलेली आहे। तर त्याच पद्धतीने आम्ही हे सर्व नियोजन जे आहे किंवा आमचं लक्षपूर्वक या ठिकाणी कामकाज चालू आहे। विद्यार्थी आल्यानंतर रजिस्ट्रेशन केलं जातं। रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून त्याचा ID प्रूफ आणि चेक केलं जातं आणि संबंधित विद्यार्थी हा तोतयात असेल तर त्याला ताबडतोब तिथे त्याला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं विद्यार्थ्याची व्हेरिफिकेशन केलं जातं। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन देखील या ठिकाणी चालू आहे। थंब त्या माध्यमातून बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन केलं जातं। आधार कार्ड, त्याचबरोबर इतर जे काही ID प्रूफ आहे त्याच्या माध्यमातून ऑथेंटिकेशन केलं जातं आणि संबंधित विद्यार्थी त्याला एक स्टिकर चिटकून त्याला अधिकृतरित्या ब्लॉकमध्ये पाठवण्यासाठी तिथे नियोजन केलं जातं। CCTV किती आहेत केंद्रावर? कशा पद्धतीने संपूर्ण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुखसोयीसाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत? तर विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी प्रामुख्याने उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याची देखील आम्ही इथे व्यवस्था केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना बॉटल आणणं शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी जार देखील ठेवलेले आहेत। त्यानंतर CCTV जे काही कनेक्शन आहेत, हे कनेक्शन देखील 2 दिवसापूर्वीच कंप्लीट झालेलं आहे। प्रत्येक ब्लॉकमध्ये CCTV कॅमेरा बसवलेला आहे। तर या ठिकाणी 20 ब्लॉक आहेत, तर 20 ब्लॉकसाठी 20 CCTV कॅमेरे आणि नंतर व्हरांड्यामध्ये देखील CCTV बसवलेले आहेत। त्यानंतर कंट्रोल रूम जी आमची आहे त्या कंट्रोल रूममध्ये देखील CCTV कॅमेरा बसवलेला आहे। आणि वैद्यकीय सेवांचं सांगायचं झालं तर 11th आवरला एखाद्या विद्यार्थ्याला काही उन्हामुळे त्रास झाला किंवा अजूनही काही एखादा आजारी पडला तर त्याच्यासाठी आम्ही प्राथमिक आरोग्यासाठी काळजी घेण्यासाठी ती देखील आम्ही व्यवस्था इथे उपलब्ध करून दिलेली आहे। नक्कीच अशा पद्धतीने संपूर्ण परीक्षेचं जे कामकाज आहे, या ठिकाणी 2 सेंटर आहेत, सेंटर A आणि सेंटर B। या दोनही ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, ते व्यवस्थित पद्धतीने पेपर देऊ शकतील आणि ब्लॉकवर गेल्यानंतर देखील त्यांना पुरेसा वेळ त्या ठिकाणी मिळेल आणि बरोबर 2 ते 5 या वेळेमध्ये तो विद्यार्थी फक्त लिखाण आणि त्याचं जे क्वेश्चन पेपर सोल्युशन जे आहे सॉल्व करणं हेच त्या ठिकाणी करेल याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे। सर, खरं तर बायोमेट्रिक विद्यार्थ्यांचं केलं जात आहे, काही तांत्रिक अडचणी आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते, काय नेमके सर? तर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन केलं जातं आहे, त्यामध्ये त्यांच्या संदर्भात नेटवर्कचा इश्यू काही थोडासा होता, तर तो देखील सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आहे। आता 1-2 मशीन चालू झालेले आहेत, फक्त एक मशीनची अडचण होती, ती सुद्धा आता दुरुस्त करत आहेत।
नक्कीच आपण बघतोय अशा पद्धतीनं नाशिकच्या मराठा हायस्कूल या ठिकाणच्या असलेल्या केंद्रावर ह्या ठिकाणी परीक्षेची जी ती खबरदारी घेतली जाते। विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल यांचं बायोमेट्रिक करून संपूर्ण तपासणी या ठिकाणी विद्यार्थ्यांची केल्यानंतरच त्यांना या ठिकाणी परीक्षा केंद्रापर्यंत प्रवेश दिला जातोय। हातामधली जर बॉटल जर बघितली तर ती देखील पारदर्शक आहेत। परीक्षेसाठी लागणारे जे काही साहित्य आहेत तेच नेण्यासाठी देखील या ठिकाणी परवानगी दिली जाते। आपलं आधार कार्ड असेल त्यासोबत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हॉल तिकीट असेल या संपूर्ण तपासणी केली जात आहे। आपण जर गेटच्या बाहेर जर बघितलं तर या ठिकाणी पालकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रावर CCTVची देखील नजर असणार आहे। आपण जर या संपूर्ण ठिकाणी जर बघितलं तर बायोमेट्रिकच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतरच या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे। त्यासोबत चप्पल देखील या विद्यार्थ्यांना ब्लॉकपर्यंत घेऊन न जाण्याची या ठिकाणी सूचना या ठिकाणी या विद्यार्थ्यांना दिल्या जात आहे। संपूर्ण तपासणी करूनच हे विद्यार्थी परीक्षेपर्यंत जातील आणि कोणतेही दडपण या विद्यार्थ्यांवर नसेल अशी व्यवस्था प्रशासनाच्या केंद्राच्या माध्यमातून केलेली आहे आणि कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील संपूर्ण खबरदारी या ठिकाणी घेतली जात असल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।